सोशल मीडियामुळे जास्त, की इकडे गेलो 1.5 कोटी, 2 कोटी पेबॅक आहे. आता शिक्षण, नोकरी म्हणजे तुम्हाला मिळालेला जॉब, तुम्हाला मिळणारे पैसे आणि आवड या सगळ्याचा काहीही एकमेकांशी संबंध नाहीये. मग अशा वेळेला काय करायचं? बरेचसे असे केसेस येतात आणि हल्ली ते वाढलेले आहेत. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे ना हल्ली क्वार्टर लाईफ क्रायसिस भरपूर झालेले आहेत. तेच आम्ही सांगतो की तुम्ही जे एवढा टाईम दुसऱ्यावर स्पेंड करता जरा स्वतःवर आता खर्च करायला लागा. स्वतः घरात बोला, मला हे का आवडतं, का नाही आवडत किंवा मला काय करायचं किंवा काय झालंय ना वाचन पण कमी झालेलं आहे. ते आपले मराठीत जे म्हण आहे ना, वाचाल तर वाचाल, तेच कमी झालं. फक्त फेसबुक अपडेट वाचतायत बोलल्यावर काय होणार ना? मेहनतीची तयारी नाही, सखोल जातच नाहीयेत. सगळं सुपरफिशियल झालेलं आहे. तेवढं बघितलं, हां, हां, म्हणजे हे चांगलं. अमुक-अमुक सांगितलं तिथे 1 स्टार रेटिंग आलं म्हणजे चांगलं नाहीये. लगेच ओपिनियन्स पण यायला लागलेले आहेत ना. कोण ज्याचा चांगला एक्सपिरियन्स आहे तो चांगलंच लिहिणार. ज्याचा काही चांगला नसेल तो वाईटच लिहिणार. पण दोन्ही नीट वाचा, नीट समजून घ्या ना. नंतर निर्णय घ्या. कारण का जेव्हा आपण कुठलाही कोर्स म्हणतो, त्या कोर्सचा पिरियडच 3 ते 4 वर्षाचा असतात. त्याच्यातच तुम्हाला कित्येक काही गोष्टी शिकायला मिळतात. तिथेच तुम्ही जर तुमचा क्लोज माइंड असेल तर काय शिकणार तुम्ही? नाही म्हणजे बऱ्याचदा असं होतं, की नोकरी काहीतरी 3rd इयरला करायची आहे ना, मग ते ग्रुप डिस्कशन आम्हाला तेव्हा प्रॅक्टिस करूया. अरे पण तुम्ही रोज पेपर वाचायला आत्तापासून सुरुवात केली पाहिजे. फक्त UPSCचे जे मुलं असतात ते म्हणतात, "नाही, नाही, न्यूजपेपर रोज वाचला पाहिजे." बट एव्हरीबडी हॅज टू रीड इट. ते न्यूजपेपर असू देत, काही असू देत, पण इन्फॉर्मेशन तर गोळा केली पाहिजे की नाही? आणि हे तफावत हे का दिसते? कारण का त्यांनी स्वतःकडे लक्ष दिलं नाहीये. स्वतःचा विचार नीट केलेला, ऑब्जेक्टिव्ह विचार केलेला नाहीये. कुठेतरी इमोशनल डिसिजन्स घेतलेत, कुठेतरी वावत गेले. कुठेतरी वाटलं, अरे त्याचं असं झालं ना, माझं पण तसंच चांगलंच होणार किंवा त्याचं वाईट झालं म्हणून माझं पण वाईट होणार. आणि असतातच ना काका, मामा, मावशी, भाऊ, बहीण, शेजारी. आपण भारतात राहतो. तर हे सगळं होतच असतं ना. तर कुठेतरी मला त्याच्यासारखं व्हायचंय. गुड. त्याची मेहनत पण बघा. तुमची तयारी आहे का बघा. तुम्हाला किती कळतं ते बघा. आणि वी कम बॅक टू द बेसिक तयारी. म्हणजे बऱ्याचदा सायन्स, आता जो तुम्ही सांगितलं ना, हे काय होतंय, सायन्समध्ये मार्क मिळाले म्हणून सायन्स. पण फिजिक्स कळलं का तुला? का तिथे ते म्हणतात ना शेवटी भोकमपट्टी आणि ओकमपट्टी. तसं नाही चालणार. तुम्हाला कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी लागते. जसं आम्ही म्हणतो 2+2=4, पण प्लसचा कॉन्सेप्ट जर कळला नाही तर तुम्हाला नाही कळू शकत. पेरेंट्स पण, नाही, नाही, आम्ही त्याच्यासाठी प्रायव्हेट ट्युटर ठेवू किंवा अमुक कोचिंग क्लासेसमध्ये टाकू, आम्ही 8वी तयारी करतोय. अरे पण त्याला फिजिक्सचं बेसच कळत नाहीये, त्याला केमिस्ट्रीचे इक्वेशन्स नाही कळत आहेत. त्याचं इंटेलिजन्स वेगळ्या क्षेत्रात आहे. फक्त मार्क काय होतं माहिती आहे, मार्कांवर भरपूर जोर दिला जातो. अमुक मार्क म्हणजे तुम्हाला खोटं वाटेल, एवढे वर्ष सेमिनार्स करते आणि हा माझा ना आवडता प्रश्न असतो प्रत्येक सेमिनारमध्ये, की काय विचार केलाय का 10वी नंतर काय? गप्प असतं. बरं मग काय पॅरामीटर्स असणार? सर्वात पहिला पर्सेंटेज. अच्छा, म्हणजे 90% मिळाले सायन्स, त्याच्यापेक्षा कमी मिळाले कॉमर्स, त्याच्यापेक्षा अगदी कमी आर्ट्स. हे अजूनही उत्तर चेंज होत नाहीये. पण असं तुम्ही फक्त पर्सेंटेजवरच लक्ष दिलं. पण जर असं असतं तर मग जे सगळे 90% वाले असते ते सगळेच डॉक्टर्स आणि इंजिनियर्स झाले असते ना. आणि मग मग आपल्याकडे चांगले इकॉनॉमिस्ट नसते, चांगल्या टीचर्स नसत्या, चांगले सायकॉलॉजिस्ट नसते. जर जर तुम्ही ह्युमॅनिटीज बघताय तर चांगले आपले जर्नलिस्ट नसते ना. तिथे पण तेवढीच बुद्धी लागते. पण ती द पॅरामीटर्स आर डिफरंट ऑर द फंक्शन्स आर डिफरंट. मजा कधी येते माहिती आहे का? कॉमर्सच्या विषयी. का कॉमर्स घ्यायचंय? बँकेत जॉब मिळेल. दॅट कॅनॉट बी द पॅरामीटर ऑफ चूजिंग कॉमर्स. आणि दुसरं कधी-कधी असंही असतं, गणित आहे, नको. देअर आर नंबर्स, इट इज नॉट अरिथमेटिक. हा पण फरक जाणवायला करत नाही ना. तर इथे सगळी म्हणतात ना, हे असं काहीतरी गोष्ट केली जाते आणि जीवनातला तुम्ही मोठा निर्णय घेताय. पण मग एम्प्लॉयबिलिटी जे आपण म्हणतो, की मी हे केलं ना, की मला छान मोठी नोकरी लागेल, लठ्ठ पगाराची. हे कुठेतरी आई-वडिलांनी पण बघितलेलं असतं आणि त्याचा पण थोडा विचार व्हायला हवा ना? डेफिनेटली आपण हे सगळं कशासाठी करतो? शेवटी आपल्या चांगल्या लाईफस्टाईलसाठी करतोय, लाईव्हलीहूडसाठी करतोय. चुकीचं काहीच नाहीये. पण जेव्हा आपण एम्प्लॉयबिलिटी स्किल्स बोलतोय, तेव्हा आता कसं कंपनीजना, आता तुम्हाला माहिती आहे AI, ML सगळं आल्यावर आपल्याला ले ऑफ्स दिसतायत.
कुठेतरी स्किल सेट लागतोच ना. मग तो तुमचा प्रेझेंटेशन स्किल येतं, कम्युनिकेशन स्किल येतं, तुमचं डिसिजन मेकिंग, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग, टीम कोहेसिव्हनेस येतं आणि तुमच्या ह्याच्यासाठी ग्रुप डिस्कशन, इंटरव्ह्यू हे सगळंच आलं ना. एक काय होतंय ना, प्रॉब्लेम का होतोय कारण का 1 किंवा 2च बाजू बघितल्या जातात आणि लठ्ठ पगाराची नोकरी म्हणा काय लाईफस्टाईल सगळ्यांनाच पाहिजे. त्यात आणि मी तर म्हणेन त्यात चुकीचंही काही नाही. अल्टिमेटली आपण हे सगळं का करतोय? कुठेतरी आपलं आयुष्य चांगलं व्हावं, आपल्या फॅमिलीचं आयुष्य चांगलं व्हावं, आपण चांगले वेकेशन्स, आपले चांगले कपडे असावे, सगळं छानछोकी सगळं असावं. पण त्याच्यासाठी स्किल सेट लागतं आणि हे स्किल सेटकडे लक्ष दिलं जात नाही ना. नुसतं बरं मला बरेचसे स्टुडंट्स येतात, नाही मला कोडिंग चांगलं येतं. अरे हो, पण तुला माहिती आहे ना, तुला टीमबरोबर पण काम करावं लागणार आहे. एकटा बसून काम नाही होणार आहे ते. मग ते सगळ्याच फील्डसाठी आहे. सो काय होतंय ना, जी ॲस्पिरेशन आहे ना, त्याच्यासाठी मेहनतीची सुरुवात पहिल्यापासून कारण ते 2 वर्षात होत नाही. हे लक्षात ठेवलं पाहिजे आणि ज्यांच्या बाबतीत झालेलं आहे ते क्वचित आहेत. काय होतंय, अमुक इन्स्टिट्यूटमधनं इंजिनिअरिंग केलं की माहिती आहे का मॅम Googleमध्ये जॉब मिळतो. अरे पण त्या सगळ्या फुल 60 मुलांना मिळालेलं नाही आहे. एकाच व्यक्तीला मिळालंय ज्याच्याकडे वेगळी स्किल सेट होती. तुझ्याकडे आहे का? नाही आहे. तर तुला काय तू ती स्किल सेट इम्प्रोव्हाइज करायला तयार आहेस का? देन यू गो. आणि फ्रँकली डॉक्टर आता कसं झालंय ऑनलाईन कोर्सेस आलेले आहेत. हो. बरेचसे आपल्या वेळेस जे होतं की अमुक इन्स्टिट्यूट, अमुक एवढी सीट. आता तसं नाही. एवढे युनिव्हर्सिटीज आलेले आहेत. एवढे टाय अप प्रोग्राम्स आहेत, फॉरेन युनिव्हर्सिटीज आहेत. आता ह्या मुलांसाठी सगळीच दालनं ओपन आहेत. पण तुमची मेहनत शेवटी तेच येतं. मेहनतीची तयारी पाहिजे आणि तुमचे स्वतःचे कॉन्सेप्ट्स क्लिअर पाहिजे. ते नसलं तर गडबड गोंधळ सुरू होणार आणि काउन्सिलर्स बिझी राहणार. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.